नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन हे दोघेही जण बोलत असतात. त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की सुमन काकू खरंच ना, किती भारी ऍक्टिंग करतायत ना, म्हणजे एकदम अखलातून. कारण त्यांच्यावर जराही नागराज काकांना संशय येत नाहीये. त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की सुमन काकूना जे काही करतायत ते एकदम भारी करतायत. पण खरं तर त्यांनाही त्यांचा जीव नुसता वर खाली होत असताना या सगळ्या गोष्टींना बघूनच, कारण त्यांनाही वाटत असणारच की त्यांच्याबरोबर हे नेमकं काय होते ते, पण तरीसुद्धा बिचाया सगळं सहन करतात. सुमन काकूला मानायला हो, या सगळ्या गोष्टींना त्यांनी ज्या काही केल्या आहेत ना, त्या खूपच भारी आहेत. पण आपण सुमन काकूंना असं कधीच बघितलेलं नाही जेवढं आता स्ट्रॉंग होताना पाहिलं आहे. असं देखील अर्जुन बोलत असतो, कारण लहानपणा वेळापासूनच सुमन काकूला अर्जुन ओळखत असतो. सुमन काकू सगळ्या वेळेला सगळं सहन करत होती, पण आता मात्र सुमनने जो काही निर्णय घेतलेला होता तो एकदम भारी होता. तो म्हणजे सुमनने आता आपला मोबाईल जो आहे तो रेकॉर्डिंगला लावून ठेवलेला होता आणि ती आता घरात कोणी नसल्याचा फायदा करून घेते आणि सगळं काही मोबाईलमध्ये शूट करत असते. नेमका हा नागराजही आता पटपट बोलू लागतो आणि त्यामध्ये नागराज आता म्हणत असतो की सुमन, काय मग सुमन, तुझी ही अवस्था कशी वाटली केली ती? खर तर ना, तू बरीच व्हायला नकोस बघ. तुझ्या डोक्यावर जो काही परिणाम झालाय ना, तो एका अर्थी बराच झालाय माझ्यासाठी. हे तर सगळं चांगलंच आहे. मग आता सुमनही थोडंच नाटक करत असते, म्हणजेच ती पण असं दाखवत असते की तिला काही गोष्टी कळत नाहीयेत. आणि जेव्हा ती हे सगळं करून नाटक करत असते ना, तेव्हा मात्र आता सुमनला तो मुद्दामहूनच सांगू लागतो की तुला एक गोष्ट सांगू का, तुला एक सिक्रेट सांगू का? त्यावर आता सुमन शांत असते. तर नागराज आता सगळं काही सत्य सांगू लागतो. नागराज म्हणत असतो की तुला माहिती का, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेचा ॲक्सिडेंट झाला होता, मीच तो घडवून आणला होता. खर तर ना, मला प्रॉपर्टी हवी होती आणि प्रॉपर्टीसाठी ना मी काही करेल. मी एवढं सगळं करून आहे ना, माझ्या हाती काहीच लागलं नाहीये. त्यामुळे माझं हे डोकं ना खूप जास्त सटकलेलं आहे. मी विचार केला होता की निदान माझ्या हाती काहीतरी लागेल, पण नाही, काहीच लागलं नाहीये. मी ॲक्सिडेंट तर घडवून आणला. महिपतला सुपारी मीच दिली आणि महिपतला सुपारी देऊनही त्याने जो काही खात्मा केला त्यामध्ये आधी मला वाटलं होतं तिघही संपले असतील, पण इथे भलतंच झालं. तिघही संपलेच नाहीत, तिघही जिवंत आहेत. मग तू विचार कर, मी ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या माझ्या कशा पद्धतीने अशा वाया गेलेत. त्या म्हणजेच मला हवं होतं ते मिळालं नाहीये, असंही आता नागराज बोलत असतो. पण तुला सांगू का, या सगळ्या गोष्टी मी आता फक्त तुझ्या समोर सांगितलं कारण मला माहिती आहे ना, तू मनोरुग्ण आहेस. ते तू काय या गोष्टी कोणाला सांगायला जाऊ शकत नाही. जाणार आहेस का सांगायला? बोल बोल, जाणार आहेस का सांगायला? नाही जाणार तू सांगायला. असं आता मूर्खासारखा या नागराजच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखा नागराज बोलत असतो. सुमनला मात्र आता हे सगळं ऐकून धक्का बसलेला असतो. सुमन शांतपणे सगळ्या काही गोष्टी ऐकून घेते, कारण सुमनला माहिती यावर आपण रिएक्ट काहीच करायचं नाही. तिला जे काही हवं होतं ते सगळे पुरावे ऑलरेडी मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होते, त्यामुळे तिलाही जरा बरं वाटत होतं. पण दुसरीकडे मात्र मी हा सगळ्याचा गेम करायचं ठरवलं, पण सगळं माझं वाया गेलं. मला प्रॉपर्टी हवी होती, पण मला फुटी कवडी नाही भेटली. किती दिवस मी या सगळ्यासाठी असं झुरत बसू? किती दिवस मला कळत नाहीये. मला ना या प्रॉपर्टीचा भाग हवा आहे. माझ्या आयुष्यात ना काहीच नाहीये आणि ह्या रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी तर मी मिळून राहणारच. म्हणून तर तिघांना संपवण्याच प्लॅनिंग मी केलं होतं. आणि राहिला प्रश्न या गोळ्यांचा, या गोळ्या काही मी तुला देत नसतो बघ. म्हणजे या जर गोळ्या मी तुला दिल्यात तर तू लगेच ब्री होशील ना, आणि माझ्यासाठी तू जशी आहेस ना आता तशीच असायलावीस. तुझ्यामध्ये कोणतेही बदल व्हायला नकोत, कारण जर तुझ्यामध्ये काही बदल झाले तर ते माझ्या धोक्याचे असू शकतात.
त्यामुळे तू जशी आहेस ना तशीच राहा असं देखील आता म्हटलं जातं. आता सगळ्या काही गोष्टींचा खुलासा तर इकडे सुमन समोर झालेला असतो. मग सुमन समोर त्याचं सगळं बोलून होतं ना तेव्हा सुमनला तो जोरात ढकलूनही देतो. सुमन जाऊन खाली बेडवर पडते. पण आता तिला जे काही मोबाईलमध्ये होतं रेकॉर्डिंग ते एकदम पुराव्यासकट मिळालेलं होतं आणि त्यामुळे आता तीही खूप जास्त खुश होती. कारण सायलीनेच तिला सांगून ठेवलेलं होतं की काही झालं तरी सुद्धा आपल्याला जे हवं आहे ते आपण साध्य करायचंच. मग जो मोबाईल तिने व्हिडिओ करायला लावलेला होता तो मोबाईल ना अक्षरशः आता ती हातात घेते आणि व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड झाला आहे का तो एकदा ती चेक करते. व्हिडिओ तर रेकॉर्ड झालेला असतो. दुसरीकडे आता अस्मिताचा बीपी आणि या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्याच वेळेला अस्मिताला छोटसे इंजेक्शन सुद्धा अश्विन देतो. कारण अस्मिता सध्या टेन्शनमध्ये आहे आणि तिच्या बॉडीला सध्या टेन्शनची गरज नको आहे. पण आता ज्या काही गोष्टी घडतायत त्या तिच्या नशिबामध्ये, तिच्या आयुष्यामध्ये, त्यामुळे ती जरा जास्तच टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळे तिच्या बीपीच्या मध्ये प्रॉब्लेम नाही. त्यामुळे असा अश्विनी बहुधा तिला एक इंजेक्शन दिले आणि आता कल्पनालाही असं वाटतं की आपली मुलगी जी आहे ती कुठेतरी या सगळ्यामध्ये गुरफटली जाते. बिचारे आपल्या मुलीला या सगळ्याचा त्रास होतोय असंही कल्पनाला मनातून कुठेतरी वाटत असतं. कल्पना खूप जास्त टेन्शनमध्ये असते. कल्पना त्यानंतर तिकडं निघून जाते. सायलीच्या लक्षात आलेलं असतं की आईना नक्कीच या सगळ्याच टेन्शन आले म्हणूनच आई इकडं निघून गेले आहेत. पण आपल्यालाच काही झालं तरी धीर करायला हवा आणि अस्मिताईंच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद आणायला हवा हाच विचार ना आता मात्र इकडे सुरू असतो या सायलीच्या डोक यामध्ये. मग आता सायली त्या पद्धतीनेच विचार करत असते. तर दुसरीकडे मात्र आता जो अर्जुन असतो ना तो सुद्धा आता अस्मिताईला म्हणजेच थोडंसं हलकं करायचा प्रयत्न करत असतो. तो तिच्याशी थोडं मनमोकळेपणाने बोलतो. तो आता म्हणू लागतो की मला असं कळलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये बाईच्या चेहऱ्यावर ग्लो येतो आणि जर प्रेग्नन्सी नसेल ना तर ती बाई भूत दिसते. भूत असं बोलून मुद्दामहून अश्विन आणि अर्जुन अस्मिताला हसवायचा प्रयत्न करत असतात जेणेकरून अस्मिता अशा का होईना कशाने हसेल. मग सायली म्हणत असते की काय काय करता हे अश्विन भाऊजी तुम्ही सुद्धा. त्यावर मात्र अस्मिताला समजून गेलेलं असतं की हे सगळ्यांना ह्यांचं माझ्यासाठी चाललंय म्हणूनच आता अस्मिता त्यांना बोलते ही काय हे ना सगळं माझ्यासाठी करतात. यांना असं वाटत असेल की मला काही कळत नाहीये पण मला ना सगळं कळते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींना मी यांच्याबरोबर ओळखून आहे असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अस्मिताला अश्विन म्हणत असतो की उलट आहे ना तू आम्हाला खूप जास्त टेन्शन मध्ये दिसतेस म्हणून आम्हाला असं वाटतं की तू कायम हसत राहावं. आता इथे सायली अर्जुनची भांडण सुरू होतात. सायली अर्जुन भांडत असताना विचार कुठे करतात. मस्त असे भांडत असतात. का तर अस्मिताला थोडं बरं वाटायला हवं ना म्हणूनच ते आता अशा पद्धतीने भांडत असतात. मग आता अस्मिता सुद्धा त्या दोघांकडे बघत असते आणि त्या दोघांकडे बघून ती विचार करते की खरंच ना हे दोघेही जण किती छान भांडतात ना. गोड गुलाबी ह्यांची भांडणं होतात आणि पुन्हा दोघे एकत्र येतात. हे खरंच ना असं काही माझ्या नशिबातच नाहीये असाही विचार ती आता करत असते. आणि त्यानंतर मात्र आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई तुम्ही काळजी करूच नका मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काही वाटलं काही हवं असेल ना तर मला सांगा असं देखील आता सायली अस्मिताला बोलत असते आणि अस्मिताला समजावत असते. मग दुसरीकडे अर्जुनही म्हणतो की मी सुद्धा आहेच की माझ्या बहिणीसोबत. आता इकडे पाहायला मिळतं नागराज बाहेर निघालेला असतो. नागराज जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो आता तयारी वगैरे सगळ्या काही गोष्टी करत असतो आणि जेव्हा तयारी तो करतो ना तेव्हा बरोबर सुमनचं लक्ष असतं. सुमन विचार करते की चला खाईनली कालपासून हे बाहेर गेले नव्हते पण आता हे बाहेर जायला निघाले आहेत. हे माझ्यासाठी एकंदरीत चांगलंच आहे की हे बाहेर जात आहेत. ते असंही
आता ती म्हणत असते, कारण तिला तो व्हिडिओ पाठवायचा असतो आणि त्याचसोबत ती हेही विचार करत असते की काही झालं तरी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींना सांगायला हव्यात. जेव्हा या गोष्टीच मी सांगेन ना तेव्हाच तर सायलीला समजणार आहे ना, असाही विचार आता डोक्यामध्ये सुरू असतो. तर दुसरीकडे मात्र आता नागराज जो आहे तो म्हणत असतो की मी तुला काल ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तर तू कोणाला बोलणारही नाहीस, हे तर मला माहिती आहे, असंही आता तो म्हणत असतो. नागराज आता बाहेर जायला निघतो तोपर्यंत लगेच या संधीचा फायदा सुमन घेते. सुमनला जो मोबाईल सायली अर्जुनने दिलेला असतो त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ ती आता पाहत असते. तो व्हिडिओ बघत असताना तिच्या लक्षात येत असतं की यात तर याने सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा आता तिला कळलेलं असतं. मग ती आता याच फोनवर ना लगेच सायलीला कॉन्टॅक्ट करायचा विचार करते. सायलीला लगेच ती आता कॉल करते. सायलीला सांगू लागते की मला ना आता ह्यांच्याबद्दल एक गोष्ट तुला सांगायची आहे सायली, इथे अस. मिताच्या जवळ असते. जसा सुमनचा फोन येतो तशी ती आता काही न बोलता हळूच बाजूला सरकते, कारण तिला आता सुमन सोबत बोलायचं असतं. सुमनने आता तिला कॉल केलेला असतो. सुमनशी बोलायला सायली बाजूला गेलेली असते. तर अस्मिताला हसवण्यामध्ये अर्जुन पूर्णपणे तल्लीन झालेला असतो. अर्जुन तिला सांगत असतो की स्माईल स्माईल अस्मिताई, अस्मिताई स्माईल, आणि असं बोलून तिला हसवायचा प्रयत्न मात्र आता सुरू असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं अस्मिताला हसवायला अर्जुन आणि अश्विन हे एकदम तत्परतेने तयार असतात. सायली बाहेर गेलेली असते आणि सायली बाहेर जाऊन फोनवर बोलत असते. ती विचारत असते की काय झालं आहे सुमन काकू. त्यावर सुमन सांगते की यांनी काल माझ्या समोर सगळा काही गुन्हा कबूल केलाय, सगळ्या गुन्ह्याची कबुली देऊन ठेवलेली आहे. जो काही झाला होता अपघात तो रविराजांच्या ह्यांनीच घडवून आणला आहे आणि ह्याच रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मी तुला पाठवू का ते, असं देखील आता सुमन जे आहे ती रडून रडून बोलत असते, कारण तिला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होत असतो. तिलाही हेही वाटत असतं की माझ्यासोबत हे सगळं काय होऊन बसलेलं आहे आणि त्याच वेळेला आता ती या सगळ्याचा विचार करत असते. आणि सायली आता सुमनला शांत करत असते. सुमनला सांगत असते की काही झालं ना तरी सुद्धा शांत शांत व्हा, पॅनिक होऊ नका. तेवढ्यात सुमनच्या समोर आता नागराज आलेला असतो. त्यामुळे आता सुमन पुरती घाबरलेली असते. सुमनला कळत नसतं की काय करावं ते, त्यामुळे सुमन आता शांतच राहते. मग आता इकडे अर्जुन सायलीला खानाखुणा करून विचारत असतो की काय झालं आहे, आणि त्याच वेळेला आता काय झालं आहे असं विचारल्यानंतर सायलीही त्याला खानाखुणा करूनच सुमन काकू असं फक्त सांगते. मग आता यांची तर आताच 5 मिनिटापूर्वी भांडण झाली होती ना, मग आता काय पुन्हा भांडण्याच्या मूडमध्ये आहात की काय, असंही आता इथे मुद्दामू अस्मिता सायली अर्जुनकडे बघूनच बोलत असते. यावर सायली म्हणत असते की नाही अस्मिता ताई, खरं तर ना तुम्ही आराम करा, आता तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यामुळे जरा आराम करा, असं देखील आता ती सांगू लागते. आणि काही हो असेल ना तर मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी आणते, असंही आता सायली अस्मिताला सांगते. कारण आता अस्मिताची काळजी तर तिला असतेच, पण आता काळजी असते ती म्हणजे सुमन काकूंची सुद्धा. सुमन काकू ठीक तर असेल ना, कारण बोलता बोलता फोन कट झाला होता आणि मग आता तिला असं वाटत होतं की सुमनकडे जावं, म्हणूनच तर ती आता कोणताही मागच्या पुढचा विचार न करता लगेचच तिकडं जायला निघते, कारण अर्जुनला तिला सगळं काही सांगायचं असतं. दुसरीकडे अस्मिता सुद्धा आता निवांत झोपत असते. तर इकडे आता नागराज आलेला असतो आणि नागराज जेव्हा सुमनच्या समोर येतो तेव्हा सुमन खूप जास्त घाबरते. सुमनला असं वाटतं की आता आपण गेलो कामातून ना, कारण आपला मोबाईल आणि या सगळ्या गोष्टी त्याला माहीत नव्हत्या आणि त्यामुळेच ना थोडी आता सुमन जी आहे ती डिस्टर्ब असते. मग तो म्हणत असतो की मी माझं घड्याळ घ्यायला आलो होतो, घड्याळ हवं आहे मला, आणि असं बोलून
तो आता हातातलं घड्याळ घ्यायला आलेला असतो आणि तो घड्याळ घ्यायला जातो ना तेव्हा त्याच्या मागेच ना त्या बेडकडे तो मोबाईल पडलेला असतो, पण त्याचं लक्ष जात नाही. त्यामुळे आता थोडक्यात का होईना सुमन वाचलेली असते. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते. सगळं आवरून वगैरे कधीच अश्विनच झालेलं असतं. पण इथे मात्र आता खूप उशिरा जाग आलेली असते. प्रिया उठते आणि बघते की बापरे इतके वाजले आहेत आणि आता उशीर झाला आहे. आणि मग ती आता पुन्हा एकदा सुरू होते. तिला कळतं की अश्विन आपल्यासोबत बोलत नाही आहे. ह्याच्याशी बोलावं, ह्याच्याशी मन मोकळं करावं नाही तर हा सुद्धा आपल्या हातातून निघून जाईल अशी मनात कुठेतरी तिच्या भीती असते. आणि म्हणूनच आता ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. त्याला म्हणत असते की तू अजूनही माझ्यावर असाच रागवून राहणार आहेस का? बोल ना असं काय करतोयस? असं बोलून ती आता त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या तो आता बोलत नसतो. तो म्हणत असतो की तुला आता कळतं का तू काय केलं आहेस? ते तू खूप भयानक काम केलेस आणि तू जे काही केलेस ना ते मला बिलकुलही आवडलेलं नाहीये. तुझ्यामुळे घरातले सगळेजण उपाशी होते. पण तुला त्याचं काही आहे का? तुला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाहीये हे तुझ्याकडे बघूनच मला समजतं. मग आता प्रिया समजून जाते की हा माणूस आपल्या विरोधात जात आहे, आपल्याशी बोलत नाहीये. जर हा माझ्याशी असाच वागत राहिला तर आता तिच्या लक्षात येत की हा सुद्धा आपल्या हातातून निघून जाईल. सगळे एकतर सुभेदार आपल्या विरोधात आहेत, त्यात हा सुद्धा. म्हणूनच आता तीही विचार करत असते की काही झालं तरी सुद्धा आपण त्याची आता माफी मागायला हवी. आणि असाच विचार करून ना ती आता अश्विनचे अक्षरशः पाय धरते आणि अश्विनला आता ती म्हणत असते की प्लीज ना अश्विन माफ कर ना. आणि त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की तुला हे सगळं काही आधी सुचायला हवं होतं मला. तू याबद्दल काहीच बोलू नकोस. स्वतःच्या वागण्यामध्ये बदल कर. जेव्हा तुझ्या वागण्यामध्ये बदल होईल ना तेव्हाच तर मला समजेल की काही झालं तरी सुद्धा तुझ्यामध्ये बदल नाही होत ना तोपर्यंत तुझं हे तोंड पाहायची सुद्धा मला इच्छा होत नाही. असंही आता अक्षरशः अश्विनन सांगितलेलं असतं. मग आता प्रिया थोडी नाराज असते. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली बाहेर येतात हॉलमध्ये. त्याच वेळेला सायली अर्जुनला सुमन काकूंचा कॉल आला होता आणि सुमन काकू माझ्याशी बोलत होत्या. त्यांना काहीतरी पुरावा मिळाला आहे. नागराज काकांनी गुन्हा कबूल केला आहे आणि तो व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केलाय. त्या संदर्भात त्या माझ्याशी बोलत होत्या. पण अचानक फोन कट झाला. बहुतेक तिकडे नागराज काका आले असतील. मग आता लांबूनच कल्पना या दोघांनाही बघत असते. या दोघांच काहीतरी डिस्कशन सुरू आहे. आता कल्पना ही आता सायलीकडे येते आणि सायलीला सांगत असते की सायली, मी बाकी जेवण थोडंसं केलं आहे, फक्त ना आता चपात्या तेवढ्या करायच्या आहेत, तेवढ्या करून घेशील का? मग आता सायली म्हणते की हो मी करून घेते. मग त्याच वेळेला आता सायली खरं तर सायलीला सुमन काकूकडे जायचं होतं, पण आता चपात्याही करायच्या आहेत. मग अर्जुन आईला थांबवतो आणि म्हणत असतो की मम्मा ऐक ना जरा, आम्हाला ना बाहेर जायचं होतं, मग आम्ही जाऊन येऊ का? आणि मग आल्यावर केल्या तर चालतील का? नाही सायली म्हणते की मी आधी करून घेते, मग आपण बाहेर पडूया असंही आता सायली सांगत असते. पण सायलीला आता कल्पना म्हणत असते की नाही अगं तू जाना, उलट मला कुठे माहिती होतं की तुम्ही लोक जाणार आहात, मला माहीत नव्हतं. आणि उलट आहे ना मला आवडतं, तू माझ्या मुलाला मदत करतेस. माझा मुलगा वकील आहे, पण तुझ्याकडे सुद्धा वेगवेगळे माइंड गेम असतात आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं की माझ्या मुलालाही केस लढण्यासाठी तेवढं सोपं जातं. म्हणूनच तू जर त्याच्यासोबत असशील ना तर मला उलट मदतच होते. मग आता सायली ही विचार करते की मी कोणतं एवढं पुण्य केलं होतं की मला इतकी चांगली सासू भेटली आहे. मग आता ती म्हणत असते खरंच ना आई, मला खरंच कळत नाहीये, मला या जन्मात तर तुम्ही भेटले आहात, पण पुढच्या 7 जन्मात 7 नाही, पुढच्या 17 जन्मात ना तुम्हीच मला माझ्या सासूबाई म्हणून हवे आहात. असं देखील आता सायली म्हणत असते. तर कल्पनालाही हसू येतं, कारण कल्पनालाही
खूप जास्त फनी वाटत असतं. ती आता विचार करत असते की चला म्हणजे आपलं कुठेतरी जुळते आणि मलाही अशी सून हवी जी मला समजून घेईल आणि सगळ्या काही गोष्टी माझ्यासाठी करेल. मग आता सायली ही खूप जास्त खुश असते. सायली आणि अर्जुन आता सुमनकडे जातात आणि सुमनच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ बघत असतात. सुमनच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ बघून अर्जुन संतापलेला असतो. अर्जुन आता म्हणत असतो की आता खूप झालं, आता या सगळ्या गोष्टींना मला सिनियरच्या कानावर घालायलाच हव्यात. सिनियरला आता मी हे सगळं काही सांगणार आहे असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की नागराज काका, आता तुमचा खेळ संपला. आता तुम्हाला आम्ही दाखवूनच देऊ की तुम्ही काय काय गुन्हे केले आहेत. ते तुमचे 100 अपराध आता भरले आहेत असं देखील सायली आता म्हणत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.